Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्यातील दोन बड्या नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगलाय। राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती एका मागून एक गंभीर आरोप केले। महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकला होता। मध्यस्थामार्फत फडणवीसांनी पाठवलेलं ड्राफ्ट मी धुडकावून लावलं, असा धक्कादायक दावा देशमुखांनी केलाय। अशातच आता देशमुखांनी फडणवीसांचा तो मध्यस्थी कोण होता, तो किती वेळा कार्यालयावर आला याची माहिती देताना फडणवीसांनी त्यांनी आणखी एक राजकीय बॉम्ब टाकलाय। देशमुखांनी मिरजमधील कोणत्या व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्याला फडणवीसांनी काय उत्तर दिलं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, मिरजमधील जनसुराज पार्टीचे समित देशमुख हे 5 ते 6 वेळा देवेंद्र फडणवीसांचा मेसेज घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले होते। ज्यांच्यावर मला आरोप करण्यास सांगण्यात येत होतं त्यांचा ड्राफ्ट त्यांच्याकडे होता। आमच्या संवादाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। या रेकॉर्डिंग्स मी योग्य वेळी जाहीर करेन। अनिल देशमुखांनी यापूर्वी फडणवीसांवर अनेकदा गंभीर आरोप केले, परंतु त्यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात कुणाचं तरी नाव घेतलंय। फडणवीसांचे मेसेज पोहोचवण्याचं काम समित देशमुखांनी केल्याचं देशमुखांचं म्हणणं आहे। देशमुखांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली। टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळून लावले। अनिल देशमुख हे खोटं नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांनी पुरावे समोर आणल्यास मी माझ्याकडील सर्व क्लिप सार्वजनिक करेन, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। फडणवीसांनी बोलताना समित कदमांचा उल्लेख केला नाही, परंतु अनिल देशमुखांना गर्भित इशारा दिलाय। याशिवाय ज्यांचं नाव या प्रकरणात समोर आलंय त्या समित कदमांनीही मौन धारण केल्याने या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे। अशावेळी गृह खातं सांभाळलेल्या आणि सांभाळत असलेल्या या दोन नेत्यांमध्ये सुरू झालेली राजकीय लढाई कुठपर्यंत जाणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकारावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।